एसोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सीमेंट। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। निश्चितपणानं अकलूजच्या सभेमध्ये आल्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये या तालुक्यासाठी काय केलं हे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांचं कर्तव्य होतं। शिवाय गेली 35 वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर होतो। 35 वर्षांमध्ये या तालुक्याला काय दिले हे सांगणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिव्या शाप देणं किंवा सत्यानाश होईल, परमेश्वर त्यांचा सत्यानाश करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैव आहे। आणि निश्चितपणानं ही तालुक्यातली जनता कोणाचा सत्यानाश करते ही येणाऱ्या 4 तारखेला मात्र नक्की कळणार। आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब माळशिरसला आले होते, त्याचा या मतदारसंघावर काय फरक पडेल? नाही, मोदी साहेबांनी सुद्धा गेल्या 10 वर्षातलं धनगर समाजाचं आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण आणि या तालुक्यासाठी सभा स्वतंत्रपणाने घेतलेली होती। या तालुक्याचं सुद्धा गेल्या 10 वर्षामधलं लेखाजोखा या ठिकाणी मांडणं अपेक्षित असताना पंतप्रधान म्हणून तुम्ही काय काम केलं हे सांगणं अपेक्षित होतं। गेली 10 वर्ष तुम्ही सरकार चालवताय आणि आता सरकारमधून जायची वेळ आली त्यावेळी या तालुक्यामध्ये तुम्हाला गुंडगिरी दिसते, या तालुक्यामध्ये तुम्हाला दहशतवाद दिसतो, या तालुक्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दहशतवादी दिसतात। निश्चितपणानं गेली 10 वर्ष गृह खातं तुमच्याकडे आहे, मग नेमकं तुम्ही काय करत होता हा प्रश्न ते समोरच्या जनतेला पडला होता आणि जे मीडियामधून बघतात त्यांना सुद्धा पडलेला निश्चितपणानं मला वाटतं। आजच्या या सभेमध्ये बाकी सर्वांनी आपल्यावरती टीका करणं टाळलं, परंतु सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंनी आपल्यावरती टीका केलेली आहे, याला आपण काय उत्तर द्याल? नाही, शहाजी बापूनं निश्चितपणानं माझ्यावरती किती टीका केली तर बापू माझा मित्र आहे, पण बापूनं ज्याही पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर वाकावच्या सभेमध्ये 5 वर्ष उजनीतून पाण्याचा थेंब सोडणार नाही, हा जो सत्तेचा माज आणि मस्ती, मला एवढंच सांगायचं आहे की फडणवीस साहेब बापूचं ऐकून पाणी सोडायचं थांबवू नका। 5 वर्ष या उजनीमध्ये येणारं पाणी जर सोडलं नाही तर धरण फुटेल आणि ही जबाबदारी तुमच्यावरती येईल। म्हणून लोकांची पिकं भिजवण्यासाठी म्हणून नाही, पण धरण फुटू नये म्हणून पाणी दरवर्षी सोडा। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट।